नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तासमध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. साखरा खुर्द येथे पालकमंत्र्यांनी केले महानायकांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण. अलोट गर्दी, जल्लोषात आणि उत्साहात अनावरण संपन्न. सविस्तर वृत्त. आज घाटंजी तालुक्यातील साखरा खुर्द येथे अखंड महाराष्ट्राचे कणखर परंतु शेतकऱ्यांप्रती संवेदनशील मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण अलोट गर्दीत, जल्लोषात आणि उत्साहात महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी केले. उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पालकमंत्री राठोड म्हणाले, नाईक साहेब शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आणि समस्यांची जाणीव त्यांना होती. शेतकरी आनंदी आणि समृद्ध व्हावा यासाठी मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत त्यांनी घेतलेले निर्णय आणि राबविलेले धोरण आजही राज्याला दिशा देत आहेत. राज्याच्या प्रमुख पदावर सर्वाधिक काळ राहिलेल्या नाईक साहेबांचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे. शेतीसाठी बांध, बंधारे, तलाव, छोटी मोठी धरणे बांधून शेतीला सिंचनाची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली. शेतकरी कारखानदार झालाच पाहिजे हे त्यांचे स्वप्न होते. हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक साहेब आणि जलक्रांतीचे जनक सुधाकररावजी नाईक साहेब यांचेच कार्य पुढे नेण्याची जबाबदारी या सरकारमध्ये माझ्याकडे आली आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मला मिळाली आहे, त्यामुळे मी स्वतःला धन्य समजतो. जलयुक्त शिवार, पाणलोट यात्रा, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न माझ्या मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून सुरू आहे आणि सुरू राहील. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असून सरकारच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक विकास सुरू आहे. विविध योजना आणि उपक्रम राबवून युवा, महिला यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम केला जात आहे, असेही पालकमंत्री संजय राठोडांनी यावेळी सांगितले. या अनावरण समारंभाला आर्णी विधानसभेचे आमदार प्राध्यापक राजू तोडसाम, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर टी.सी. राठोड, यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी सभापती देवानंद पवार, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजूदास जाधव यांच्यासह 68 तांड्यांचे नायक, कारभारी, डावेसाणे, हसाबी, नसाबी तसेच साखरा तांडा आणि परिसरातील सर्व महिला, पुरुष, युवक युवतींसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिलांनी पारंपरिक बंजारा वेशभूषा परिधान केली होती, हे विशेष.